कैलास कदम पण इथे आले. शहराध्यक्ष पण दिसले नाही. हे आले ना, मी त्यांना आलेच विचारलं. त्यांचा इंटरचा काहीतरी होता, पण ते मला आता भेटायला येत आहे. चला एक मिनिट विचारूया. मला वाटतं तुम्ही ऑफ द रेकॉर्ड बोलताय. सांगलीच्या जागी तो तिढा सुटला नाही, त्याचे परिणाम जरा एक मिनिट दिसत आहेत का? नाही असं नाहीये. नाहीतर प्रदेशचे सचिव आहेत, इतर जे काँग्रेस पक्षाचे पण कार्यकर्ते आणि कैलास कदमचं मला स्वतः बोलणं झालं. संग्रामजींचं काल रात्रीच कॅन्सल झाला होता, असं नाही का नाहीये. आणि संग्राम पाटीलजी कोपरखान्यामध्ये संजोग वगैरेसाठी शशिकांत शिंदे आणि सुप्रियाताई सुळे या तिघांसाठी देखील आम्हाला 4-4:30ला भेटणार आहेत. तर असं काय नाही. मात्र एक नक्की आहे की सांगलीच्या बद्दल काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि विशेषतः त्या भागाचे जे नेते आहेत त्यांचा आग्रह आहेत. आणि प्रत्येक पक्षाला मला असं वाटतं आपल्या नेतृत्वाकडे आग्रह धरण्याचा तो अधिकार आहे. पण उद्यापर्यंत या सर्व गोष्टीला विराम मिळेल अशातली आम्ही अपेक्षा आहे. अनेक भागांमध्ये किंवा आपण उल्लेख केल्याप्रमाणे इकडे तसं नाही आहे असं मला वाटते. पण आपला जर सुतवाद असेल की असं आहे तर मला वाटत नाही की याच्यात काही फार मोठी गोष्ट आहे. आपण 1-2 दिवसामध्ये सर्व बदल दिसेल. उलटे आमचे दोन्ही शहर प्रमुख इकडे पुण्यातले आज धंगेकरजींबरोबर पूर्ण खांद्याला खांदा लावून आज काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर आघाडीमध्ये निश्चितपणे एकजुटीने आम्ही पुढे जाऊ. म्हणजे महाविकास आघाडीचे जे सर्व घटक पक्ष आहेत ते महाबळमध्ये संजोग वगैरे याच्या प्रचारासाठी एकजुटीने काम करत आहेत असं म्हणते. हे आता आहे म्हणजे बघा कसं आहे ते कोण कोणाच्या इकडे आहेत तिकडे आहेत अशी जी भूमिका ही आहेत. आता नाही फॉर्म भरायपर्यंत या सर्व एकत्रित करण्याचा आमचा प्रयत्न. उलटा आम्ही प्रचारामध्ये फार पुढाकार घेतलेला आहे. तुम्ही पाहिलं असेल आणि म्हणून आमची ही प्रचाराची पण देखील सुरुवात झाली फॉर्म भरायच्या अगोदर. म्हणजे मी तर त्यांना आता तेच सांगत होतो की आता या सर्व खर्चाचा पण देखील एक भाग आहे तोही आपल्याला कोड ऑफ कंडक्टमध्ये आपल्याला बघावं लागणार आहे. आणि म्हणून मूळ जो प्रचार फॉर्म भरल्यानंतर राहील. आणि मला निश्चितपणे आत्मविश्वास आहे आणि मी स्वतः मॉनिटर करतोय की जसं मी बारामतीला जाऊन आलो काल, जसं मी आवाहन केल्याप्रमाणे शिरूरमध्ये पण आहेत, जसं पुण्यामध्ये आमचे सर्व लोक मिळून काम करतात, या जिल्ह्यामध्ये एकजूट राखण्याची जबाबदारी आम्ही सर्वजण मिळून करू आणि ते निश्चितपणे होईल असं मला आत्मविश्वास. देवेंद्र फडणवीस म्हणतात ही निवडणूक जी आहे ते नरेंद्र मोदी वर्सेस राहुल गांधी आहे. आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कॅन्डिडेट देतात. बारामतीचं म्हटलं तर बारामतीचं बोलत असताना असं म्हणताय. कसं आहे की ते एका बाजूला एक वेगळी भूमिका मांडतात, इंदापूरमध्ये वेगळी भूमिका मांडतात, विदर्भमध्ये वेगळी भूमिका मांडतात. त्यांच्या भूमिकेबद्दल कुठेतरी स्पष्टता नाही आहे. जर खऱ्या अर्थाने जर त्यांना मोदींच्या नावाने मतं मिळत आहेत किंवा त्यांना वाटते की ही निवडणूक आहे, मग त्यांनी राज्यांमध्ये सत्तांतर करण्याची गरज नव्हती. आणि असे एक सोडून 2-2 उपमुख्यमंत्री किंवा एक सोडून अनेक मंत्रिमंडळ ते सहकार्याने 105 आमदारांचा असलेला पक्षाला फक्तच सत्ताचा फक्त छोटासा भाग आणि बाकी सर्वांना द्या हे त्यांनी करण्याची गरज लागली नसती. तर ही निवडणूक मुळामध्येच महाराष्ट्रामध्ये एका वेगळ्या विचाराने झालेले आहेत. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने राजकारण चाललेलं आहे या राजकारणाला लोक कंटाळलेली आहेत आणि या मताच्या माध्यमातून हे आपल्याला नजीकच्या काळामध्ये दिसेल. आज पदाधिकारी मेळावा होते. तुम्ही महाविकास आघाडी आहे, तुमच्या पक्षाचे उमेदवार उभे आहेत, परंतु या ठिकाणी काँग्रेसचा पदाधिकारी स्थानिक मी अगोदरच उत्तर दिलं. प्रदेशचे सचिव इकडे आहेत, कैलास पदाधिकारी स्थानिक पण आलेत, कार्यकर्ते आहेत, महिलांचे पण आहेत आणि विद्यार्थ्यांचे पण आहेत. शहर प्रमुख त्यांचा इंटकचा अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्यामुळे त्यांचा स्वतःचा कार्यक्रम आहे. त्यांचाही आता कदाचित फोन वाजतो बघतो तर कैलासचं नाही आहे. तर तेही देखील त्यांच्या कार्यक्रमात आहेत. आणि संग्रामचं कालच संध्याकाळी कोपरखानेला त्यांची मिटिंग होती आणि योगायोगाने ती मिटिंग आमच्यासाठीच लावली आहे म्हणून तेही येऊ शकले नाही. पण असं काय वाटत नाही. पण जसं मी सांगितल्याप्रमाणे की फॉर्म भरण्याची तारीख ही आता आम्ही 23 तारीख नक्की केलेली आहे, निश्चित केलेली आहे. त्यावेळी ही सर्व मंडळी तुम्हाला दिसते. हो, त्याच्यानंतर अप्पा बारणे सिटिंग एमपी आहे त्याचं तुमचं काय अनालिसिस आहे या सीटवर? काय म्हणजे कारण की गेले अप्पा बारणे जिंकून आले होते. कसं आहे काय अनालिसिस? आम्ही जो बारकाईने अनालिसिस केलेले आहे की याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाची एक चांगली ताकद आम्हाला खालच्या तिन्ही पट्ट्यामध्ये मिळालेली आहे. दुसऱ्या नंबरवरती विशेषतः कर्जत ही आमची सीट होती. तिकडचा आमदार जरी गेला असेल तरी देखील मतदार हा आमच्या बरोबर आहे. भोईर म्हणून पण सेकंड नंबरवरती आहेत. म्हणजे तिकडचे जे अपक्ष आमदार जे निवडून आले ते फक्त 1001 मतांनी निवडून आलेले आहेत. तर तिकडे चांगली परिस्थिती आहे.
आणि आमचा कॅन्डिडेट हे पिंपरीमध्येच असलेला आणि विशेषतः गावकीचा जो मोठ्या मिळणारा जो पाठिंबा आहे हे जर पाहिल्यानंतर आणि इतर सर्व सामाजिक दृष्टिकोनातून जे कार्यकर्ते जे आहेत त्यांचा जो त्यांना पाठबळ जो मिळतोय तर कदाचित आम्हाला आघाडी पिंपरी चिंचवड आणि मावळमधूनच मिळेल का अशी आमची अपेक्षा आहे. पण आम्ही ओव्हर कॉन्फिडन्स नाही आहोत, कॉन्फिडन्स आहोत पण ओव्हर कॉन्फिडन्स नाही राहत आहोत. आणि म्हणून आता एक एक बूथ वाईज आखणी करण्याचं काम केलेलं आहे. प्रभाग वाईज काही लोकांना जबाबदारी आम्ही वाटून दिलेली आहे आणि त्याला मॉनिटरिंग करण्याचं काम आम्ही करतोय आणि आम्हाला आत्मविश्वास आहे की आम्ही ही सीट काढू. एका 2 दिवसामध्ये, कारण आजच संजय राऊत साहेबांशी माझी चर्चा झाली. तर 18 तारखेला सुप्रियाताई सुळेजी आणि अमोल कोल्हे हे फॉर्म भरतायत. त्यांनी मला निमंत्रण केलं होतं. काल पवारसाहेब पण मला बोलले आणि राऊत साहेबांना पण त्यांनी विनंती केली की तुम्ही बोला म्हणून. तर म्हणून मी आज त्यांना फोन केला होता. तर उद्या परवापर्यंत मला असं वाटते तिढा नाही आहे, पण जे स्पष्टीकरण किंवा जे आपल्या सर्वांच्या मनामध्ये जो प्रश्नचिन्ह आहे किंवा काही कार्यकर्ते आणि काँग्रेसच्या लोकांमध्ये ते उद्या वंचितला महाविकास आघाडीला घेण्यासाठी अजून काही प्रयत्न होत आहेत का? म्हणजे आज अल्टिमेटम दिलं होतं. आमचे प्रयत्न आहे, परंतु काहींना यायचंच नसेल तर मग काय करायचं असा प्रश्न येतो. पण मला असं वाटत नाही की वंचितले पण असलेले जे अनेक नेते मंडळी आहेत त्यांना माहिती आहे की आता ही निवडणूक ही फक्त सीटापुरता राहिली नाही. ही निवडणूक लोकशाही आणि विशेषतः परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटना वाचवण्यासाठी आहे. म्हणून मला असा आत्मविश्वास आहे की काही ना काही तरुण त्याच्यातून मार्गाने निघाला तरी देखील समाज म्हणून आम्ही सर्वजण महाविकास आघाडीवरती बरोबर राहतील अशी अपेक्षा. दिघे साहेबांचा फोटो दिसतोय, नेमका अर्थ काय ते दिघे साहेब काय ही कोणाची वैयक्तिक प्रॉपर्टी नाही आहे. ह्याच्यामध्ये अगोदरच ज्या व्यक्तींना वाटते, कारण त्यांचा संबंध ज्या परिसरातल्या कार्यकर्त्यांचा आला त्या परिसरातले आहेत, त्या इकडच्या देखील कार्यकर्त्यांच्या अनेक भावना आहेत त्यांच्याबद्दलचे आहेत. म्हणून त्याचा समावेश करण्याचं काम केलं. त्याला वेगळा अर्थ घ्यायची गरज. आंबेडकरांना मोठं होऊन द्यायचं नाही असा टोला जो आहे तो आता चंद्रशेखर बावनकुळेंनी मानलेला आहे की वंचितच्या संदर्भात जागा वाटपाचा जी भूमिका घेतलेली आहे त्यामुळे आंबेडकर जे आहे ते मोठे होते. आंबेडकरांना मोठं होऊन द्यायचं असं काँग्रेस असं आहे की वंचित तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे का हा एक वेगळा पक्ष आहे. प्रत्येक पक्ष वाढलं पाहिजे, आपापल्या पद्धतीने वाढलं पाहिजे. परंतु यावेळी ही जी लढाई आहे ही काही एका पक्षापुरता नाही. म्हणून आपण इंडिया अलायन्स केलं आणि इंडिया अलायन्समध्ये समविचाराची लोक आणि जे खरोखर घटना वाचवायसाठी जे एकत्रित आलेले आहेत तो त्याच्याचा भाग आहे आणि मूळ गाभा तोच आहे. आणि म्हणून त्यांनी यायला पाहिजे. आता बावनकुळे जर त्यांचे प्रवक्ते व्हायला लागले तर ही शासनता व्हायला लागलेली आहे किंवा नेमकं त्यांच्या मनामध्ये काय आणि ते त्यांचं हितचिंतक आहेत की त्यांना बदनाम करण्यासाठी पुढे येत आहेत हे आता लक्षात येईल. काँग्रेस अद्यापही सांगलीत मैत्रीपूर्ण लढत करा म्हणतात, नक्की काय अर्थ घ्यायचा? बघा, हे काँग्रेस पक्षाचे अधिकृत असलेले प्रदेशाध्यक्ष किंवा शहर अध्यक्ष हे जे 2 महत्त्वाचे पदं असतात. मुंबईमध्ये मुंबई काँग्रेस पार्टी असेल आणि प्रदेशमध्ये नाना पटोलेजी जे प्रदेशचे असतात ह्यांच्याकडनं तरी असं कुठे आले नाही आहे. आता प्रत्येक जिल्ह्यांमध्ये आहेत ना. म्हणजे भिवंडीमध्ये पण काही लोकांनी अपेक्षा केली आहे की तिकडे तर राष्ट्रवादीचा कॅन्डिडेट आहे. आमच्या काही लोकांच्या अपेक्षा पण होत्या आणि म्हणून तुम्ही पाहिलं असेल की कोल्हापूरची सीट आम्ही सोडली, रामटेकची आमची सीट आम्ही सिटिंग सोडण्याचं काम आम्ही केलेलं आहे. तर अशा पण सीट्स आपण सोडण्याची भूमिका होती आणि अमरावती जिकडे आम्हाला ट्रेडिशनली आम्ही लढली पाहिजे ती देखील आम्ही सोडण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे. तर मला असं वाटत नाही की ह्याच्यामध्ये काय वेगळं पण आहे. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.